नमस्कार. कोविड झाल्यानंतर गेले कित्येक वर्षामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये तरुण लोक, शाळकरी कॉलेजमधली लोक अचानकपणे हृदयविकाराला का बळी पडत आहेत? त्याचं नेमकं कारण काय? तर आपण हेच जाऊन घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र माने, MD मेडिसिन. गेली 15 वर्ष लाईफस्टाईल रिव्हर्सल या विषयामध्ये काम करत आहे. WW क्लिनिक्स हे प्रिव्हेन्शन अँड रिव्हर्सल ऑफ लाईफस्टाईल डिसीज मध्ये काम करतं आणि हे आमचं मिशन आहे. 25 करोड फॅमिलीजला आम्हाला एज्युकेट करायचं आहे 15 ऑगस्ट 2047 पर्यंत आमच्या हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम मार्फत. आणि हे आजार यांना तुम्ही कसं प्रिव्हेंट करू शकता आणि कसं रोखू शकता आणि बरोबर याच्यावर रिव्हर्स पण करू शकता. तर यंग लोकांना हृदयाचे आजार का होत आहेत आणि या मिसिंग लिंकचं आता उत्तर सापडलेलं आहे. हेवी मेटल टॉक्सिन्स अर्थात जड धातूंचे दुष्परिणाम याच्यामध्ये. डॉक्टर लेनी डिकॉस्टा यांचं इज युअर डॉक्टर कीपिंग यू सिक या पुस्तकात ते म्हणतात हे इतकं का महत्वाचं आहे, कारण आपण जी हवा घेतोय त्याच्यामध्ये हे सगळे टॉक्सिन्स आहेत. आपण जे पाणी पितो त्याच्यामध्ये हे मेटल टॉक्सिन्स आहेत आणि आपण जे जेवण करतोय त्याच्यामध्ये सुद्धा हे मेटल टॉक्सिन्स आहे. आणि त्याचे परिणाम म्हणून हे क्रॉनिक डिजनरेटिव्ह डिसीजेस जसं हृदयरोग आहे, डायबिटीस आहे, पॅरालिसिस, हायपरटेन्शन, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आणि ऑटो इम्युन म्हणजे स्वप्रतिरोधी आजार सुद्धा याच्यामुळेच होतात आहे. मानवी शरीरावरती वेगवेगळे हाऊस होल्ड केमिकल्स आहेत. याच्याबरोबर काही फूड मध्ये आपण ऍडिटिव्ह सबस्टिट्यूट टाकतो, कलरिंग एजंट टाकतो. आपल्या बॉडीमध्ये काही बिलिरुबिन, क्रिएटिनिन, युरिया यासारखे केमिकल तयार होतात आणि ऑफकोर्स इमोशनल टॉक्सिन, निगेटिव्ह इमोशन सुद्धा आपल्या शरीराला त्रास देतात. पण आज आपण माहिती करून घेणार आहोत हेवी मेटल्स अर्थात जड धातू, ज्यामध्ये मर्क्युरी म्हणजे पारा, आर्सेनिक, अल्युमिनियम, कॅडमियम, लेड म्हणजे जस्त, अशा प्रकारचे धातू येतात जे आपल्या शरीराला त्रास देऊ शकतात. अर्थात मानवी शरीरामध्ये 70 पेक्षा जास्त धातू सापडतात आणि त्यातले काही चांगले सुद्धा आहेत, जसं लोह, आयर्न आपल्याला हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतं, झिंक आपली इम्युनिटी वाढवतं, मॅग्नेशियम आपल्या शरीरामध्ये सगळ्या मेटाबॉलिझमसाठी हेल्प करतं. तर हे चांगले धातू आहेत. परंतु 7 टॉक्सिक धातू आहेत, 7 हेवी मेटल्स आहेत. लेड जे पाण्यामधनं, अन्नामधनं, स्मोकिंग मधनं आपल्या शरीरात जातं. मर्क्युरी म्हणजे पारा जे स्पेशली फिश मधनं आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतं. आणि डेंटिस्ट्रीमध्ये जे दातामध्ये चांदी भरतात त्याच्यामध्ये. आणखी एक महत्वाची गोष्ट, 1930 सालापासून जे वॅक्सिन्स आपण तयार करतो त्यामध्ये थायमरसॉल वापरलं जातं, ज्यामध्ये हा पारा असतो. याबरोबर कॅडमियम ज्याने कॅन्सरचं प्रमाण वाढतं, सिगारेट स्मोक, रेडियल टायर जे असतात त्याची झीज मधनं हे वातावरणामध्ये येतं. आर्सेनिक जे सुद्धा कॅन्सर तयार करतं, पाण्यामधनं पेस्टिसाइड, हर्बिसाइड, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स मधनं आपल्या शरीरात येतात. आणि इतर हेवी मेटल जसं क्रोमियम, थॅलियम, अँटीमनी हे सुद्धा पाणी, हवा आणि फूड याच्या मार्फत आपल्या शरीरात जातात. आणि हे हेवी मेटल्स, हे जड धातू इतके महत्वाचे काय? कारण हे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया मार्गाला लावतात. आपल्याला माहिती आहे की जर का आपण सफरचंद कापलं आणि बराच वेळ ठेवलं तर त्याच्यावरती काळा थर जडलेला दिसतो का? हवेतील ऑक्सिजन या सफरचंदाची सहयोग पावतं आणि ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते. सेम प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होते आणि प्रत्येक पेशीमध्ये ही जेव्हा प्रक्रिया सुरू होते, आपली पेशी व्यवस्थित काम करू शकत नाही, त्याचा मृत्यू लवकर पेशीचा लवकर होतो आणि त्याच्याबरोबर हे सगळे क्रॉनिक डिजनरेटिव्ह डिसीजेस आहेत आणि हे सर्व काम करतात. आणि हे होण्यामध्ये या हेवी मेटलचा खूप मोठा वाटा आहे. आणि हे हेवी मेटल्स काढण्याची प्रक्रिया आपल्या शरीराला माहीत नाही. आणि हे सगळे हेवी मेटल आपल्या शरीरामध्ये सुरू झाल्यानंतर पॅरालिसिस, हार्ट अटॅक, नर्व पॅरालिसिस, पार्किन्सन डिसीज, अल्झायमर डिसीज आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं हृदयरोग, हार्ट अटॅक याला बळी पडत आहेत. आणि म्हणून हे तरुण लोक याच्यासाठी का बळी पडतात हे आपण बघत आहोत. डॉक्टर लेनिन डिकॉस्टा म्हणतात की ह्या हेवी मेटल पॉइझनिंगमुळे जे तक्रारी तयार होतात ह्या पटकन लक्षात येत नाही. थकवा येणं, नैराश्य येणं, अँझायटी, झोप कमी होणं, पोटाचे विकार, डायजेशन कमी होणं, स्त्रियांमध्ये पाळीचे विकार होणं आणि याच्याबरोबर ऑटो इम्युन डिसीज होणं हे एक महत्वाचं कारण आहे. आणि हे
टॉक्सिसिटी एकदा सुरू झाली की हे तुमची एनर्जी कमी करतं, तुमची प्रॉडक्टिव्हिटी कमी करतं, लाईफची क्वालिटी कमी करतं आणि हे सगळे आजार वेगाने होण्यासाठी मदत करतं. आणि आश्चर्याची बाब अशी आहे की हे जे आजार आहेत हे बऱ्याच वेळा डॉक्टरांच्या लक्षात येत नाही, कारण अशा पद्धतीने हे होऊ शकतं याचा विचार न केल्यामुळं हे टॉक्सिक मेटल त्यांचं काम करतच राहतात आणि आजाराला इतर व्यक्ती सुद्धा बळी पडतात. आणि याला बाहेर पडण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन, ऑफकोर्स चिलेटिंग एजंट वापरून डिटॉक्सिफिकेशन करणं ही एक महत्वाची पायरी आहे. डिटॉक्सिफिकेशन किंवा किलेशन मध्ये काय होतं, तर जे जड धातू आहेत यांना हे किलेटिंग एजंट्स असतात. हे जसं खेकडा किंवा नांगी एका भक्ष्याला पकडते तसे पकडतात, त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतात, विरघळून टाकतात आणि किडनीच्या मार्फत शरीराच्या बाहेर टाकायला मदत करतात. आता याच्यामध्ये ईडीटीए, डीएमएसए अशा प्रकारचे सिंथेटिक किलेजिंग एजंट्स आहेत. नैसर्गिक सुद्धा आहे, अल्फा लायपिक ऍसिड, क्लोरेला, एन असिटाइल सिस्टीन, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि झिओलाइट. तर यामध्ये किलेशन थेरपीचा फार महत्वाचा मोठा वाटा हा डिटॉक्सिफिकेशन ऑफ हेवी मेटल्स मध्ये. फॉरेन मध्ये गेल्या 60-70 वर्षापासून हे वापरलं जातं. आता आपल्याकडे सुद्धा हे याची सुरुवात वेगाने झालेली आहे. ईडीटीए अर्थात इथिलीन डायअमायनो टेट्रा ऍसिटिक ऍसिड हा एजंट आपण वापरतो, जो हे हेवी मेटल्स काढण्यासाठी मदत करतो. तुमच्या शरीराच्या बोनची घनता वाढवतो. हृदयाचं कोरोनरी वॉझो डायलेटेशन म्हणजे रक्तपुरवठा हृदयाचा वाढवतो आणि याच्याबरोबर हृदयाचं पंपिंग सुद्धा वाढवतो आणि ऍथेरोस्क्लेरोसिस सुद्धा पूर्णपणे घालवायला मदत करतो. आणि ह्या किलेशन करण्यामध्ये ईडीटीएचा इतका महत्वाचा वाटा आहे की हे कोलेस्ट्रॉल कमी करतं, रक्ताची गुठळी कमी करतं, ब्लड प्रेशर कमी करतं, मधुमेहामध्ये ग्लुकोजला कंट्रोल करायला मदत करतं, शरीराची ताकद वाढवतं, त्याच्याबरोबर अंजायना चालताना धाप लागणं हे कमी करतं, हृदयाची कपॅसिटी वापरतं आणि अर्थात गोळ्यांचा औषधाचा डोस कमी करत बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी किंवा अँप्युटेशनच्या ऑपरेशन पासून सुद्धा मुक्तता देतं. ज्यावेळेस आपण कुठलीही हृदयाची अँजिओग्राफी करतो अशा पद्धतीने आपण रिपोर्ट बघतो. त्याच्यामध्ये हृदयाची उजव्या बाजूची कोरोनरी आणि डाव्या बाजूची कोरोनरी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. पण आश्चर्याची आणि महत्वाची बाब अशी आहे की जी उजवी कोरोनरी आणि डावी कोरोनरी दिसतात याच्यातनं हृदयाचा जो रक्तपुरवठा होत असतो तो फक्त 15% होतो. मग 70 ते 75%, 80% जो रक्तपुरवठा कशातनं होतो, तर तो मायक्रोवॅस्क्युलर मधनं होतो. या हृदयाच्या मायोकार्डियम मध्ये घुसून तिथं रक्तपुरवठा करतात आणि ईडीटीए किलेशन थेरपीमध्ये याच रक्तवाहिन्या पहिल्यांदा शुद्ध केल्या जातात, ओपन केल्या जातात आणि म्हणून रुग्णाला याचा प्रचंड फायदा होतो. अँजायना कमी होतो आणि बायपास आणि अँजिओप्लास्टीची वेळ येत नाही. तो ईडीटीए एक महत्वाचं औषध आहे ज्याच्यामुळे हेवी मेटल टॉक्सिक काढून आपल्या हृदयाची कपॅसिटी चांगली करतो. पण नैसर्गिक आपल्या शरीरामध्ये ग्लुटाथिओन आहे, एन ऍसिटाइल सिस्टीन आहे, अल्फा लायपोइक ऍसिड आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन B6 आहे आणि अर्थात सेलेनियम आणि झिंक. तर या विटॅमिन्सचं आणि या चिलेटिंग एजंटचा फायदा करून आपण या हेवी मेटल्स पासून सुद्धा स्वतःची मुक्तता करू शकतो. आणखी एक महत्वाचं, प्लास्टिक बॉटल्स आणि त्यांचे कंटेनर. कारण प्लास्टिक बॉटल तयार करताना, कंटेनर तयार करताना त्याला शेप आणि रंग देण्यासाठी हे हेवी मेटल्स वापरले जातात, थॅलेट्स वापरले जातात, बिस्फेनॉल वापरले जातात आणि म्हणून त्याच्यामुळे सुद्धा जर याच्यामध्ये ठेवलेलं अन्न किंवा पाणी किंवा औषधं असतील तर ती आपल्या शरीरात जाऊन हेवी मेटल पॉइझनिंग करतात आणि म्हणून इथून पुढे प्लास्टिक बॉटलच्या ऐवजी ग्लास बॉटल किंवा स्टीलचा वापर करावा. स्पेशली लहान मुलांसाठी जी खेळणी असतात त्याच्यामध्ये हे हेवी मेटल्स असू शकतात, तर त्यांना प्लास्टिक वापरणं कमी व्हायला पाहिजे. आणि त्याबरोबरच PVC, स्टायरीन आणि टेफ्लॉननी वापरलेले जे प्रोडक्ट्स आहेत आपल्या किचनमध्ये असू शकतात त्याचाही आपण वापर टाळणं फार गरजेचं आहे. तर मग हे डिटॉक्स कोणी करावं? माझ्या मते तर प्रत्येकाने करावं. लहान मुलांना याची गरज आहे, तरुणांना गरज आहे आणि अर्थात ऍडल्ट्सला पण याची गरज आहे. आणि म्हणून याचा पर्सनली मी वापर केलेला आहे. माझ्यावर काही मित्र, माझे काही डॉक्टर्स करतात आहे. तुम्ही सुद्धा
या डिटॉक्स थेरपीचा वापर करून हेवी मेटल्स पासून तुमच्या शरीराचं रक्षण करू शकता. फार महत्वाची माहिती आहे, जरूर तुमच्या फॅमिलीसाठी वापरावी. थँक्यू.